नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आज माझा दुसरा दिवस आहे अलिबागमध्ये आणि सकाळ झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं। सकाळी एकदम शांतता आणि एकदम गारवा थंडी वाजत होती। रात्रभर पाऊस पडत होता। त्याच्यानंतर लगेच आंघोळ करून फ्रेश होऊन मी गेले होते गणपती म्हणजे माझी जाव आहे त्यांच्या इथे गणपती असतो, तर मी तिथे गेले आणि गुलाबजामची तयारी झाली होती। इथे मी पाक बनवलेला आणि त्याच्यानंतर गुलाबजाम रेडी झालेत आणि सिंपल सर्व जेवण, बिना कांदा लसूण टाकलेला बटाट्याची भाजी आणि फ्लावर मटरची भाजी, बाकी पुरी आणि हे सर्व बनवल्यानंतर मला मी ज्यासाठी इथे आलेली वंशाची पूजा करायला, तर त्याची इथे तयारी माझी चालू झालेली आहे। जेवण बनवल्यानंतर तर मी इथे भाज्यांची 5 पानं घेतात। आमच्यामध्ये प्रत्येकांच्या ह्याच्यात आय थिंक वेगवेगळी पद्धत असते। तर 5 भाज्यांची पानं घ्यायची आहेत आणि 5 भाज्या घ्यायच्या आहेत कटिंग करून, 5 फळं घ्यायची आहेत, 5 केळी घ्यायची आहेत, 5 फुलं घ्यायची आहेत। त्याच्यानंतर मी काय नारळ, वेणी, गोड आपण जे काय नैवेद्याला घेऊ ते मिठाई आणि ओटीचं जे आहे गाठी बांगडी जे बोलतात ते घेतलेलं आहे मी। आणि ते पैसे विसरले होते, 1-1 रुपयाचं आपल्याला त्याच्यामध्ये कॉईन पण टाकायचं आहे। पान विडा हे सर्व मी तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हे तोरणाने झाकून घेते आहे, जी पद्धत आहे। आणि ही मी साडी नेसली होती, मला साडी नेसता नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी पूर्ण लूक नाही दाखवला आहे। आणि हा आहे रस्ता। तर बाजूला माझ्या आय थिंक सासूच बोलू शकते मी, सासू लागतात मला तर नात्यामध्ये। तर त्यांची इथे गौर आहे, तर गौरीची मी तिथे गणपतीच्या इथे आपल्याला हे पूजा करायची असते, तर मी तिथे चालली आहे। आणि जो मी आता रस्ता दाखवला तो माझ्या घरचा रस्ता आहे आणि इथे मी पाणी वगैरे भरायला येते। आणि दुसरा रस्ता बीचला जातो, तर तो दुसऱ्या दिवशी दाखवीनच नक्की जेव्हा आम्ही विसर्जनाला जाऊ तेव्हा। तर हा आहे त्यांचं घर आणि ह्या वहिनींसोबत मी गेले होते। तर हे असं करतात, गवर अशी मांडतात। तर तिथे मी गेल्यानंतर पूजेचा व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं, नाहीतर मी सर्व पद्धत दाखवली असती। त्याच्यानंतर पूजा केल्यानंतर बस घरी आले। घरी आल्यानंतर आमचे जे बाप्पा आहेत माझ्या जावेच्या इथे, तिथे नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर हस्बंड आले संध्याकाळी आणि आम्ही सर्वेकडे देवदर्शनाला गेलो गणपती बाप्पाच्या। तर मी इथे चालली आहे सर्वीकडे आय थिंक म्हणजे हस्बंडचे जे मित्र आहेत जितके पण, तर त्यांच्या सर्वांचे इथे गणपती बाप्पा आहे, तर सर्वीकडे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलेलो संध्याकाळच्या वेळी। तर बघा किती छान छान डेकोरेशन केलं आहे, मला हे डेकोरेशन जास्त आवडलं, खूप सुंदर वाटत होतं। त्याच्यानंतर थोडंफार फिरलो जिकडे तिकडे, खूप दिवसांनी अलिबागला गेलेलो त्याच्यामुळे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।